टाईट लागलं तुमचं ह्या लाईटानं खालून हे होतं विशाल बोलतो संजय शक्य असेल ना विचार नाही जरा समोर आले ना मान वळणार नाही. विनंती आहे आपल्याला. थोडी तर मागे स्कूल दोन मिनिटं करायचं काय सांगत काल झालेल्या जालन्यामध्ये अंबड ते झालेल्या लाठीचार्ज संदर्भात मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज झाले आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचं समर्थन हे कोणच करू शकत नाही आणि समाज बांधवांना मी विश्वास देतो की हा लाठीचार्ज कोणीही चुकीच्या पद्धतीच्या मस्ती करून अगर केला असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आमचं महायुतीचं सरकार कारवाई करणार, त्यांना सोडणार नाही. जे आंदोलन सुरू होतं शिवबा संघटनेचे पाटील हे मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत. अतिशय प्रामाणिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण ओळखतो. मला आठवतं काही वर्ष अगोदर त्यांच्यावर ज्या एक चुकीची केस झालेली तेव्हा सन्मान्य निलेश राणेजींनीच त्यांना त्या केसमधून वाचवलं होतं. म्हणून पाटलांची ओळख आम्हाला निश्चित पद्धतीने आहे. पण माझा मुद्दा असा आहे की शांत पद्धतीने आंदोलन सुरू होतं. कलेक्टर असो, एसपी असो, सगळेजण त्यांच्या संपर्कात होते आणि मग त्यावेळी दगडी नेमकं कोणी मारले? मराठा समाजाचे 58 मोर्चे निघालेले आहेत आणि 58 मोर्चामध्ये कधीही कोणालाही त्रास न देता हे मोर्चे काढले गेले. मला आठवतं एक अँब्युलन्स पण अगर तिथून जात असेल तर मराठा समाजाच्या मोर्चात त्याला वाट करून द्यायचा. म्हणजे एवढे अतिशय शांत पद्धतीने आणि शिस्त पद्धतीने मोर्चा काढणारा आमचा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल असं मी मानणाऱ्यापैकी नाही. म्हणजे नेमकं दगडफेक केली कोणी? सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी
या संबंधित उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे. त्याच्या चौकशी बाहेर येणारच. पण नेमकं मराठा समाजाला बदनाम कोणाला करायचं आहे? मराठा आरक्षण हे सन्मान्य राणे साहेबांच्या समितीने दिलं आणि त्याला ताकदीने टिकवण्याचं काम कोर्टामध्ये असेल, विविध स्तरावर असेल, ताकदीने टिकवण्याचं काम सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि मराठा समाजाला याची चांगली जाणीव आहे. जे कालपासून विरोधक जे फडणवीस साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतायत, हे विरोधक जेव्हा महाविकास आघाडी म्हणून सत्तेमध्ये होते तेव्हा ह्याच मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाच्या केसची कोर्टात वाट लावण्याचं काम महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेच्या सरकारने केलं होतं. व्यवस्थित वकील द्यायचे नाही, व्यवस्थित रिप्रेझेंटेशन करायचं नाही. मराठा आरक्षणाची केस वीक कशी होणार, नाजूक कशी होणार, यावर ठाकरे सरकारने ताकद लावलेली आणि ते आमच्यावर आज मराठा आरक्षणावर टीका करतायत. संजय राजाराम राऊत असो, उद्धव ठाकरे असो किंवा अन्य त्यांचे जे महाविकास आघाडीचे जे नेते म्हणजे कुठल्या तोंडाने आम्हाला टीका करतात आमच्यावर. अहो, त्या सामना मुखपत्रामध्ये मराठा समाजाच्या माता भगिनींना हिडवण्याचं काम झालं. मुका मोर्चाचं कार्टून छापून मराठा समाजाला माता भगिनींचा अपमान करण्याचं काम ह्याच उद्धव ठाकरेच्या मुखपत्रांनी, ह्याच संजय राजाराम राऊतच्या मुखपत्रांनी केलं. ते आमच्यावर टीका करतायत. हे अन्य जे काही नेते मंडळी कालपासून फोनो जे देत आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी यांनी तर मराठा समाजावर बोलूच नाही. हे जेव्हा त्या खात्याचे मंत्री होते तेव्हा मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद कसे करायचे हे एवढंच काम यांनी मंत्री म्हणून तेव्हा केलं होतं. अन्य जे काही नेते मंडळी आहेत त्यांचे सहकारी छत्रपती शिवरायांचा अपमान कितींदा केला. त्या औरंग्याला मोठा कोणी केला. महाराजांनी, संभाजी महाराजांनी त्या वेळोवेळी अपमान कोणी केला ते आज आम्हाला मराठा आरक्षणावर आम्हाला शिकवतायत. आणि दंगली पेटवल्या कोणी, दंगली कोणाला हव्या आहेत? गेल्या आठवड्यात 10 दिवसापासून कोण दंगल आवाज करतोय? पहिला उद्धव ठाकरे बोलणार, मग संजय राजाराम राऊत बोलणार. आता मला प्रश्न विचारायचा आहे, त्या ह्याच दंगलीबद्दल तुम्ही बोलत होता का? काल रात्री संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही गाड्या पेटवल्या गेल्या, काय जाळल्या गेल्या. ती माणसं कोणाची होती? रघुनाथ शिंदे हा कोणाचा माणूस आहे? हा राज्याचा विरोधी पक्ष नेता, विधान परिषद अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे मध्ये काल रात्री आणि परवा रात्री काही चर्चा झाली आहे का? काय बोलणं झालंय का? ह्या ज्या बसेस पेटल्या गेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याच्यामध्ये उभाटाचे नेते, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. एका बाजूने शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना, अजितदादांना टीका करायची आणि दुसऱ्या बाजूने ह्यांच्याच जवळचे लोक पेटवापेटवीची कामं करायची. ह्यांचं मुख्य दुखणं मराठा आरक्षण नाहीये,
पण राज्यामध्ये जे निघणारे जे हिंदू मोर्चे आहेत, एक उद्या अंबडला हिंदू मोर्चा निघणार आहे, म्हणजे नाशिकला हिंदू मोर्चा निघणार आहे, परवा पुण्याला आहे, त्याच्यानंतर मंगळवारी साताराला आहे. ज्या महाराष्ट्राचा हिंदू समाज जो एकत्र आलाय तो आहे ना बघवत नाहीये. हे जे जिहादी जे जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जे पोचले, जे औरंग्याला आपला बाप समजतात, त्या जिहादींची दुकानं बंद व्हायला लागली आहेत. म्हणून मुघलांनी जसा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हिंदूंच्या जातीमध्ये जे भांडणं लावण्याचा जो प्रयत्न केला, तोच प्रयत्न आता ह्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी करतायत. हिंदूंच्या जातीमध्ये भांडणं लावायची आणि तिथे त्या जिहादींच्या दाढी कुरळत बसायचं, हे ह्यांचे धंदे आहेत. ह्यांना ते हिंदू एकवटतोय हे बघवत नाहीये. ह्यांना ते लव जिहाद, लँड जिहाद हे मुद्दे ह्यांना संपून टाकायचे आहेत. आणि म्हणून मराठा समाज, ओबीसी समाज या सगळ्यांमध्ये वाद कसा निर्माण होईल. अहो, जेव्हा कलेक्टर आणि पोलीस त्या पाटील, शिवबाच्या पाटील जे आहेत त्यांच्या संपर्कात होते, ते कालच्या दिवशी आंदोलन संपून उठणार होते, सगळे शांत पद्धतीने चालू आहे. मग दगडी नेमका मारली कोणी. आज जाणारे जे नेते मंडळी आहेत त्यांना मला विचारायचं आहे, या मराठा समाजाच्या मुलांवर जेव्हा उद्या केसेस होतील तेव्हा तुम्ही सोडवायला येणार आहेत का. मी सरकार म्हणून सरकारच्या वतीने मी विनंती करीन सरकारला, कुठल्याही मराठा समाजाच्या आमच्या तरुणांवर चुकीचे केसेस घालता कामा नये. याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार. ज्यांची चूक नाही त्यांच्यावर कुठलेही चुकीचे केसेस टाकणार नाही. याबद्दल आमचे फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहेत. मी स्वतः जालन्याला जाऊन त्या आंदोलनाला भेट देणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. मराठा आरक्षण त्यासाठी आम्ही सगळेजण वर्षानुवर्षी लढतोय, पण अशा पद्धतीने मराठा समाजाचा माथी भडकून आणि मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर हिंदू समाजाला कोण अगर टार्गेट करायला जात असेल तर ते आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीच खपून घेणार नाही. बोला. संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. ते म्हणतात की निवडणुकीआधी जातपात आणि धर्मावर दंगली आणि जाळपोळ करण्याचा हा कट आहे आणि त्याची पहिली ठिणगी जी आहे ती जालन्यात गेली आहे. म्हणून तर मी प्रश्न म्हणून सांगितलं ना, मी काही दिवसा अगोदर जे एटीएसला जे पत्र लिहिलं ते ह्यासाठीच लिहिलेलं की संजय राजाराम राऊत असो, उद्धव ठाकरे असो, हे जे काय वारंवार जे दंगली होणार ह्याबद्दल जे बोलतायत तर ह्याच्याकडे अगर माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना जाऊन द्यावी. दंगल कोण भडकवणार आहे, कुठे शिजतंय दंगल, काय कोणा काल हयात हॉटेलमध्ये बसत असताना इंडियाची बैठक होत असताना कुठल्या एका रूम मध्ये शिजत होती का. मग अंबादास दानवेंच्या जवळचा हा रघुनाथ शिंदे याचा नेमकं ह्या दंगलीमध्ये काय हात आहे, तो पण उवाटाचाच आहे. तर ही माहिती अगर संजय राजाराम राऊतकडे असेल पोलिसांकडे जावी, पोलीस चौकशी करणार. आपण म्हणताय की या दंगल कोणी घडवून आणली, जे कोण दोषी असतील त्यांच्यात कारवाई होईल. आता हा रोग जर पोलिसांकडे दिसत असला तर आज 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नक्की, कारण का FIR लॉन्च झालेला आहे, चौकशी सुरू आहे. नेमकं दगड मारला कोणी, पोलीस पण जवळपास 45 पोलीस जखमी झालेले आहेत. 45. कुठेही मराठा समाजाने कुठलाही पोलीस बांधव असेल कोणावरही अन्याय केलेला नाही अजूनपर्यंत. तर नेमकं तिकडे परिस्थिती कोणी खराब केली याच्या चौकशीच्या निमित्ताने आता FIR लॉन्च झालेला आहे. चौकशी होईल आणि त्यांना जे त्यांची चूक नसेल त्यांना निर्दोष सुटका होईल. आणि कुठल्याही मराठा समाजाच्या आंदोलनावर अन्याय होणार नाही एवढी जबाबदारी आमची आहे.
फडणवीसांच्या राजीनाम्याची ही मागणी केली जाते. अहो त्याच फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, टिकाऊचे आरक्षण दिलंय. अगोदरच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोकांनी दिलेलं नाहीये. म्हणून उगाच फडणवीस साहेबांना टार्गेट कोण करत असेल ना तर आम्ही कोणी खपून घेणार नाही. संभाजीराजे ज्यांना वर्षानुवर्ष आरक्षण द्यायला जमलं नाही ना ते आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. संभाजीराजे जालन्यामध्ये गेलेत आणि आंदोलनकर्त्याची भेट घेतली. त्यांनी गृह खातं पूर्ण अपयशी ठरलंय असा आरोप केला. आता ठीक आहे त्यांना जाऊन तिथे टीका करणं, पण मी संभाजीराजेंना सांगेन की तिथे जाऊन मुळामध्ये दगड मारला कोणी ह्याची पण थोडी माहिती संभाजीराजेंनी घ्यावं. समाजासाठी काम करणारे तेही आहेत, तेही फिरतात सगळ्यांमध्ये. म्हणून उगाच नुसतं गृह खात्यावर बोट उचलण्यापेक्षा एक जबाबदार नेते म्हणून, एक जबाबदार घराणं म्हणून आपल्या समाजाची बदनामी उद्या होता कामा नये ह्याची पण काळजी आमच्या सकट संभाजीराजेंनी आणि अन्य लोकांनी घ्यावी. सरकार मराठ्यांना न्याय देऊ शकलं नाही, फोडाफोडीत व्यस्त होता असं विजय वडेट्टीवार. विजय वडेट्टीवारनी मराठा समाजावर बोलणं हे सर्वात मोठा विनोद आहे. कारण का थोडं तुम्ही विजय वडेट्टीवारांचा इतिहास बघितला की त्यांनी मराठा समाजाबद्दल मंत्री असताना काय काय बोललेले आहेत, काय टीका केलेली आहे, तर ते कळल्यानंतर ना त्यांच्या तोंडातून मराठा हा शब्द आवडतच नाही. विरोधी पक्ष नेते आहेत ना त्यांनी वस्तुस्थिती ती माहिती घेऊन बोलावं. शरद पवार पण आज जालन्यामध्ये राहतात. जाऊन दे ना, चांगली गोष्ट आहे. बघून दे तिथे वस्तुस्थिती काय आणि नेमकं दगड मारला कोणी याची माहिती थोडी पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना द्यावी. तर मी पोलिसांची तर जबाबदारी विषय करणार नाही ना. जेवढी मला माहिती आहे ती माहिती मी दिलेली आहे. फक्त निश्चित पद्धतीने ह्याच्याला मराठ्या शांत पद्धतीने चालणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम हे कुठल्या तरी समाजकंटकांनी केलेलं आहे. जेव्हा संबंधित लोक पोलिसांच्या कलेक्टरच्या संपर्कात होते ते आंदोलन उपोषण चर्चा होत होती दोन्ही बाजूने, मग हा दगड मारण्याचं काम काय होतं. म्हणजे कोणाला तरी वातावरण महाराष्ट्रात खराब करायचं आहे. होणारे हिंदू जनाक्रोश मोर्चे कोणाला सहन होत नाहीत हे स्पष्ट कळून येत आहे त्याच्यात. एकूणच या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे नेते म्हणून आपण काय बोलतो. असं आहे, समाजाच्या सर्वच लोकांना बांधवांना मी सांगेन, मी शांततेचंच आवाहन करेन. हे सरकार तुमचंच आहे, आपल्या समाजाचं हित पाहणार हे सरकार आहे. ह्याच फडणवीस साहेबांनी सरकारमध्ये असताना आपल्याला मराठा आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मराठा आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री हे पण अजितदादा पण मराठा आहे. आम्ही सगळेजण सन्मान्य राणे साहेब आज केंद्रीय मंत्री केंद्रात आहेत. आम्ही सगळेजण मराठ्यांचे हित पाहणारे आम्ही सगळेजण आहोत. म्हणून कुठल्याही मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून करेन. जालन्यामधील मराठा समन्वयकांनी असा आरोप केला की पुढील काही दिवसात म्हणजे 8 तारखेला शासन आपल्या दारी असा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लावू नये आंदोलनामुळे, अशासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कोणी कशामुळे काय आरोप करतायत हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आता शासन तुमच्या दारी, शासन आपल्या दारी आणि ह्या आंदोलनाचा काही संबंधच नाही. पाटील हे शांत पद्धतीने तिथे आंदोलन करत होते. ते आमच्या सगळ्यांच्या समोर, मी काल पण रात्री पाटलांशी बोललो जाऊन. म्हणून मला वाटतं की उगाच याच्यामध्ये कोणी बेजबाबदार वक्तव्य करू नये आणि वातावरण खराब करू नये. नितीश जी, जालना में मराठा समाज की बांधव जो है वो आंदोलन कर रहे थे, उनके ऊपर कल लाठीचार्ज किया गया पुलिस की तरफ से. इस बारे में क्या मराठा आरक्षण के लिए उनका जो कलेक्टर और पुलिस से उनका वार्तालाप शुरू था, वो बात कर रहे थे, तो फिर इस तरीके का पथराव करने का कुछ कारण ही नहीं है. जिनको हमारे महाराष्ट्र की शांतता खराब करनी है, लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन खड़ी करें, वही इस तरीके की हरकतें करेंगे. अभी कुछ दिनों से आप देखते होंगे कि संजय राउत हो, उद्धव ठाकरे हो, ये बार बार बोल रहे हैं कि कोई ना कोई राइट होने वाला है. तो आज ये कल हुए राइट से और वो स्टेटमेंट के बीच में कुछ लिंक है क्या, उसकी भी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए. जो विरोधी पक्ष नेता है अंबादास दानवे जी,
कल रात को छत्रपति संभाजी नगर में कोई बसेस को जलाया गया। मेरी ऐसी इंफॉर्मेशन है कि उसमें जो रघुनाथ शिंदे नाम का जो आदमी था, जो अंबादास दानवे जी का बहुत करीबी आदमी है, तो उसका हाथ उसमें हो सकता है, ऐसी इंफॉर्मेशन मेरे पास है। तो अगर उबाटा के ही जो लीडर है, जो अपोजिशन लीडर है, वही अगर अपने खास आदमियों के माध्यम से अगर राइट करने की अगर कोशिश कर रहे होंगे, तो फिर फडणवीस साहब के ऊपर क्यों क्रिटिसाइज हो रहा है, फिर बीजेपी के ऊपर क्यों क्रिटिसाइज हो रहा है? तो इस बारे में जो उद्धव ठाकरे फैक्शन के जो लोग हैं, उन्होंने हमको जवाब देना चाहिए ना कि सच्ची में रघुनाथ शिंदे और अंबादास दानवे का और राइट का कुछ संबंध है क्या? और महाराष्ट्र में जो हिंदू जन आक्रोश मोर्चा जो बहुत बड़े पैमाने पे निकल रहे हैं, उसके वजह से हिंदू समाज साथ में आया है, एकजुट हो रहा है, उसको ये लोग सब देख नहीं पा रहे। तो उसको रोकने के लिए, क्योंकि इनके जो जिहादी दोस्त है, उनकी सारों की दुकानें हमारे वो हिंदू मोर्चे की वजह से खत्म हो रही है, तो उस मोर्चे को रोकने के लिए ये मराठा समाज में और जाति जाति में झगड़ा कैसा हो सकता है, उसके लिए सारी कोशिश है। तो इसलिए जब इन्वेस्टिगेशन होगा तो इन्वेस्टिगेशन में दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। लेकिन विरोधी दल के जो नेता है, उनके तरफ से ऐसा कहा जा रहा है कि गृह मंत्री जो कि फडणवीस है, उनके ऑर्डर के बगैर ये लाठीचार्ज हो नहीं सकता। सभी जो विरोधी दल के नेता है वो फडणवीस की तरफ उंगली दिखा रहे हैं। देखिए, कल की घटना में 45 पुलिस हमारे दल के लोग भी, वो भी जख्मी है। फडणवीस साहब ये राज्य के मुख्यमंत्री रह चुके हैं, एक जिम्मेदार उप मुख्यमंत्री है, गृह मंत्री है। वो इसी तरीके का कोई भी ऑर्डर दे ही नहीं सकते कि जो मराठा समाज को भी मालूम है, हमको ही मालूम है। आज मराठा रिजर्वेशन किसने दिया है? जो राणे समिति ने मराठा अहवाल दिया, मराठा आरक्षण का अहवाल दिया, उसको सिर्फ एक्सेप्ट नहीं किया फडणवीस साहब की सरकार ने, मगर कोर्टों में टिकाने का काम, मजबूत करने का काम फडणवीस साहब की सरकार ने किया है। और जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, तभी यही मराठा आरक्षण रिजर्वेशन की केस वीक कैसी होगी, सुप्रीम कोर्ट में हमारा रिप्रेजेंटेशन कैसा कमजोर हो, उसके लिए ये सारी कुछ कोशिश थी। आज जो फडणवीस साहब के ऊपर टीका कर रहे, तो इसलिए उनको नैतिक अधिकार नहीं है हमारे फडणवीस साहब के ऊपर टीका करने। तब इसके ऊपर संजय राउत जी का एक बहुत ही गंभीर बयान आया हुआ है। उनका कहना यह है कि चुनाव के पहले जाति पाति में या धर्म में ऐसी दंगल करने की साजिश रची गई है और उसकी शुरुआत जो है वो जालना से हुई है। इसलिए मैं बार बार कह रहा हूँ, अगर संजय राउत हो या उद्धव ठाकरे हो, उनके पास इस तरीके की कोई भी मालूमात होगी तो उन्होंने पुलिसों को देनी चाहिए। मीडिया को क्यों दे रहे? तुम्हारे पास इंफॉर्मेशन है जिसके वजह से लॉ एंड ऑर्डर खराब हो सकता है, आप पुलिस के पास जाना चाहिए। वो खुद सांसद है, सांसद के हिसाब से उन्होंने पुलिस और इन्वेस्टिगेशन एजेंसी के पास जाना चाहिए। जिस तरीके से वो मीडिया में बात कर रहे हैं और जिस तरीके के उनके ही अंबादास दानवे, उनका ही नाम अगर राइट में अगर आ रहा होगा, तो फिर शायद ये सारा ही स्ट्रैटेजी का एक भाग होगा कि हम लोग दंगल के बारे में बात करें और आप दंगल बड़ा करने की कोशिश करो। तो ये सारे एक ही गैंग के मेंबर है, ऐसे लग रहा है। आंदोलन की स्थिति में मराठा समाज के लोगों को आप क्या संदेश देना चाहेंगे? मैं मराठा समाज के लोगों को यही विनती करूंगा कि आप, ये सरकार आपकी है, महायुति की सरकार, ये इसमें हमारे एकनाथ शिंदे साहब है, हमारे देवेंद्र जी है और अजीत दादा है, हम सभी के सब आपके साथ में है। कोई भी लॉ हाथ में लेने की कोशिश ना करे, कानून हाथ में लेने की कोशिश ना करे। जिसके ऊपर भी अगर गलत केसेस भी हुए रहेंगे, उसको निकालने की जिम्मेदारी भी हमारी है, मगर हमको हमारे महाराष्ट्र को शांतप्रिय रखना है। इसके लिए आप सभी जन हमको साथ दें।